गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा युवकांना नाशिक शहर गुंडाविरोधी पथकाने गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले. जेल रोड मार्गावरील कन्या कोठारी शाळेच्या भिंतीलगत करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी संशयितांकडून देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त केली. गुंडा विरोधी पथकाचे कर्मचारी राजेश राठोड यांना दोन्हीवर जेल रोड मार्गावरील कोठारी कन्या शाळेलगत पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच त्या आधारे पथकातील विजय कुमार, सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, सुनील आडके, अविनाश देवरे आदींनी सापळा रचून संशयित राहुल उर्फ गोटू प्रभाकर साठे वय 32 राहणार साठेनगर सुंदरफाटा व निशांत उत्तम सोनवणे वय 35 राहणार न्यूजोत अपार्टमेंट सौदानी चौक जेल रोड यांना ताब्यात घेत त्यांच्या अंगझडतीतून एक देशी बनावटीची पिस्तूल व जिवंत काडतूसे मिळून आली. सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एकेपी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक.